आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये गेल्यानंतर उत्तर आठवत नाही, खूप अभ्यास करूनही मार्क कमी पडतात किंवा परीक्षेमध्ये वेळ पुरत नाही, प्रश्न वाचल्यानंतर कन्फ्युजन होतं, परीक्षा आल्यानंतर घाबरायला होतं. तर काळजी करू नका. आजचा व्हिडिओ अशा खास विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्यांना खरंच अभ्यास केल्यानंतर उत्तर विसरायला नको, मार्क वाढायला हवेत, परीक्षा आल्यानंतर घाबरायला नको. अशा खास टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही बोर्डवर पाहिलं असेल स्मार्ट स्टडी मेथड. तर नमस्कार पालकांनो आणि पालकांच्या प्रिय पुत्रांनो, तर सर्वांचे स्वागत करतो आरएस एज्युकेशनच्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती. आजचा मुद्दा, आजचा विषय खूप जबरदस्त आहे, खूप महत्वाचा आहे आणि सर्वच विद्यार्थ्यांसाठी आहे. हा, फक्त जे टॉपर आहेत ना, तर टॉपर विद्यार्थी काय करतात की एकदा वाचले की लक्षात बसतं, बरोबर आहे. मग अशा विद्यार्थ्यांनी ह्या मेथड नाही फॉलो केले तरी चालतील. मी असं का म्हणतोय, कारण की या मेथड काही जणांना फनी, एडॉटिक, हे काय वेगळं, हे असं वाटू शकतं. पण विश्वास ठेवा मित्रांनो, मी काल परवा जो स्टॉकवर पाहिलं, एक महिला अधिकारी होत्या की त्यांनी 50 दिवसामध्ये 4 वर्षाचा सिलेबस कव्हर केला. मग तो कसा केला असेल? काहीतरी ट्रिक्स टिप्स वापरलेच असतील ना. आणि स्वतःचा अनुभव सांगतो की मी ज्यावेळेस इंजिनिअरिंग डिप्लोमाला असताना आहे ना, 13 विषय बॅकलॉग होते. हो, खरं आहे. आणि मला जाग तेव्हा आली जेव्हा 1 महिना होता. 1 महिना पण नाही, 1 महिना झाल्यानंतर 1 आठवड्यानंतर मला चिंता वाटायला लागली की यार कसं करायचं, विषय तर बॅक पडले. कारण टोटली मराठी मीडियम मधून शिक्षण झालेलं होतं. एकदम अचानक डिप्लोमाला गेलो. मग ते म्हणजे असं मी पण गोंधळून गेलो होतो. बरेच ग्रॅमॅटिकली मिस्टेक म्हणा किंवा प्रश्नांचे अर्थ म्हणा कळत होते. तर यासाठी म्हणजे मी पण 25 दिवसामध्ये नो एनी कॉपी 1 मार्क, म्हणजे एकाही मार्कासाठी कोणतीही कॉपी न करता ते टोटल 13 विषय मी 25 दिवसामध्ये अभ्यास करून काढलेले. माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. जो स्टॉकवर तर मी ते पाहिलंच होतं, पण स्वतःचा अनुभव सांगतो. त्यामुळे या स्टडी मेथड खूप जबरदस्त आहेत. हा, थोडा स्वार्थी विचार असा झाला होता की ह्या ज्या टिप्स आहेत, या ट्रिक्स आहेत, ह्या मला वाटलं होतं की मी माझे एकदम जवळचे किंवा माझ्या मुलीला समजा शिकवल असं, म्हणजे काढता येईल बाबा. कारण हे कोणी जास्त कोणी लक्षात ठेवणार नाही किंवा थोडं जरा वाटतं, तुम्ही आता पाहिल्यानंतर तुम्हाला वाटणारच आहे. पण खरोखर या टिप्स काम करतात. या स्टडी मेथड जबरदस्त अशा फायद्याच्या आहेत. युपीएससी एमपीएससी लेवलला तर जबरदस्त काम करतात. तर चला जास्त वेळ न घेता चालू करतो. पण आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये या टिप्स शिकवत आपण काही भविष्य म्हणजे पुढं 1-2 सिरीज आणखी लॉन्च करत आहोत. त्यासाठी काही प्राइज पण ठेवलेले आहेत, काही बक्षीस ठेवलेले आहेत. आता बक्षीस आणि प्राइज ठेवले म्हणजे याचा उद्देश असा नाहीये की फक्त आम्हाला ऑडियन्स मिळावी, तर याचा उद्देश हा पण आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि प्रश्नांची उत्तरं पाठवली पाहिजेत. तसंच या व्हिडिओला देखील जोपर्यंत 100 कमेंट्स पूर्ण होत नाहीत, 1000 लाईक्स होत नाहीत, तोपर्यंत मी हे गिफ्ट पण चालू करणार नाही. चला, तर मी या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी काही डेमो सेशन देणार आहे, काही डेमो दाखवणार आहे की मी जे काही शिकवणार आहे ते कसं काम करतं, कसं वर्क करतं, प्रश्न कसे लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता माझं एक उदाहरण सांगतो की इंजिनिअरिंगला असताना त्या 13 विषयामध्ये एक डेफिनेशन होती आणि 100% ती डेफिनेशन येणारच होती एक्झामला, असं सरांनी बरेच वेळेस सांगितलं होतं. मलाही वाटत होतं. मग ती डेफिनेशन माझ्या लक्षातच राहत नव्हती, कारण मला डस्टी शब्दाचा अर्थ येत नव्हता. हो मित्रांनो, मला ज्यावेळेस मी डिप्लोमाला होतो त्यावेळेस मला डस्टीचा अर्थ म्हणजे एवढा माहित नव्हता. माहित करून घेतला, पण ती डेफिनेशन लक्षात राहत नव्हती, कारण अचानक नवीन माहित करून घेतला होता ना. असं पाठ नव्हता. ए फॉर ऍपल म्हणले की लक्षात येतं, तर दिसतं. पण डस्टी शब्द मला माहित नव्हता. पण आपल्या खेडेगावामध्ये रुमाल जो असतो ना, रुमाल गळ्यात टाकायचा, त्याला दस्ती म्हणतात बघा. मग मी ती आखी डेफिनेशन गुंडाळली आणि दस्तीत गुंडाळून टाकली. एलिमेंट सगळे कंपोनंट वरती ती डेफिनेशन होती. जे कंपोनंट असतात एलिमेंट, त्याच्यामध्ये एलिमेंट्स गेले, धूळ गेली की ते खराब होतात, अशी ती डेफिनेशन होती. पण ती चांगली परफेक्ट लक्षात भेटली. त्याच्यानंतर या स्मार्ट स्टडी ज्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर त्याची रिव्हिजन पद्धत असते. आता पोमोडोरो तुम्हाला माहिती आहे, पण एक रिव्हिजन खास पद्धत आहे की उत्तर तुम्हाला किती दिवस लक्षात ठेवायचे, कुठपर्यंत लक्षात ठेवायचे आणि कसं लक्षात ठेवायचे, हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार. चला तर मग जास्त वेळ न घेता आजचा व्हिडिओ सुरू करूयात. स्मार्ट स्टडी मेथड्स कोणत्या आहेत, स्मार्ट अभ्यासाच्या पद्धती कोणत्या आहेत. पण त्यापूर्वी जे काही बक्षिसं ठेवलेले आहेत, मी ते बक्षिसं थोडक्यात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. इथं विद्यार्थ्यांसाठी पण प्राइजेस बक्षिसं आहेत आणि पालकांसाठी पण छान छान असे बक्षिसं ठेवलेले आहेत. ते मी तुम्हाला थोडक्यात आता बक्षिसं दाखवणार आहे. ते कसे मिळणार आहेत, कोणाला आपण देणार आहेत, कोणत्या सिरीजमध्ये काय काय किती म्हणजे प्राइजेस देणार, बक्षीस देणार, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर आता थोडं पालकांसाठी अगोदर बक्षीस दाखवतो आणि नंतर विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे.
तर मग सुरू करतो. तर पालकांसाठी गिफ्ट्स आहेत, पण आता गिफ्ट्स का द्यायचे? कारण पालक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात, त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. स्मार्ट स्टडी मेथडने खरंच अभ्यास केलेला फायद्याचा राहतो, फायदा होतो. विद्यार्थ्यांनी उत्तर लक्षात ठेवलं पाहिजे, परीक्षा आल्यानंतर घाबरलं नाही पाहिजे, गोंधळून जायला नाही पाहिजे. या व्हिडिओ मागं तो उद्देश आहे, या प्राइज देण्यामागं तो आमचा हेतू आहे, जेणेकरून पालकांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट करावा आणि विद्यार्थ्यांनी चांगल्यात चांगला अभ्यास करून प्रश्न सोडवून आम्हाला कमेंटमध्ये उत्तरं पाठवावीत. बरोबर आहे की नाही? कारण उत्तर केव्हा येतील? जेव्हा विद्यार्थी अभ्यास करतील, व्हिडिओ पाहतील, प्रश्न वाचतील, सराव करतील, तेव्हा उत्तरं पाठवतील. हा हेतू आहे या व्हिडिओ मागे आणि हे गिफ्ट देण्यामागे. चला तर सुरुवात करतो. पहा, तर पालकांसाठी छान अशा आम्ही डायरी आणि पेन ठेवलेले आहेत. बरोबर नाही? महत्वाच्या नोट्स वगैरे नोंदी करून ठेवतो ना, अशा छान छान भरपूर अशा डायरीज आहेत ज्या की आपण आणलेल्या आहेत. त्यानंतर असे पेन आहेत, मग त्याच्यानंतर बरेच वेगवेगळे पेन आहेत. अँड्रॉइड पेन आहेत, हे यानं आपण मोबाईल ऑपरेट करू शकतो, लिहूही शकतो. असे पालकांसाठी डायरी पेन आहेत, उडी पेन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. असे भरपूर गिफ्ट पालकांसाठी पण आपण ठेवलेले आहेत, कारण पालकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, पालकांनी विद्यार्थ्यांना सपोर्ट केला पाहिजे. स्मार्ट स्टडी मेथड खास करून बघा, ज्या महिला घरी अभ्यास घेतात ना विद्यार्थ्यांचा, त्यांना माहिती आहे किती हेडॅक होतो विद्यार्थ्यांना समजवताना, अभ्यास घेताना. या ट्रिक्स खरोखर कामी येतील, मदत करतील अभ्यास घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रश्न समजून देण्यासाठी. चला तर आता विद्यार्थ्यांसाठी जे गिफ्ट दाखवतो, भरपूर सारे गिफ्ट आहेत. इथं दाखवायला थोडी जागा पण आता कमी पडेल, असे गिफ्ट आहेत. ठीक आहे, तर थोडक्यात शॉर्ट्स मध्ये सांगतो मी, हे गिफ्ट दाखवतो, नंतर आपला व्हिडिओ सुरू करूयात. कारण हे गिफ्ट कसे मिळणार, कोणाला मिळणार, हे पण मी एक्सप्लेन करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. चला तर सुरुवातीला स्मार्ट असे काही पॅड आहेत, यामध्ये ट्रान्सपरंट पण पॅड ठेवलेले आहेत. ठीक आहे, झालं तर विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारचे पेन आहेत, त्याच्यामुळे अशा पाऊस मध्ये आपण ती किट थोडक्यात पेन वगैरे देणार आहोत. ओके, तर पहा, खूप छान अशा पद्धतीचे आपण पेन वगैरे ठेवलेले आहेत, भरपूर आहेत. त्याच्यानंतर थोडं आता स्मार्ट स्टडी मेथड आहे ना, मग स्मार्ट स्टडी मेथड म्हटल्यानंतर थोडे स्मार्ट गिफ्ट असायला हवेत, हो की नाही? बरोबर आहे ना? तर स्मार्ट असे गिफ्ट आपण ठेवलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी. सगळे एकदा दाखवता येणार नाही, थोडक्यात दाखवतो. तर पहा, असे पेन आहेत, स्लेट आहेत, पट्टी आहेत. त्याच्यानंतर हा 3-in-1 पेन आहे, याने स्टॅम्पही उमटतो. त्याच्यानंतर लाईट लागते याच्यामध्ये, LED. ठीक आहे, असा छान असा पेन आहे, कारण आपले सर्व विद्यार्थी नवोदय स्कॉलरशिप मंथन 1ली-2रीचे आहेत, त्यामुळं असे आकर्षक असे बक्षीस आपण त्यांच्यासाठी ठेवलेले आहेत. या बक्षिसामागचा उद्देश हाच आहे की त्यांनी अभ्यास करून उत्तर कमेंटमध्ये पाठवायला हवेत आणि त्यांनी अभ्यास केला पाहिजे, त्यांचा अभ्यास वाढला पाहिजे, हा हेतू आहे. पहा, खूप छान असे, पहा छान असे गिफ्ट आहेत, भरपूर. इरेजर, शॉर्पनर, चॉकलेट कोणाला आवडत असेल तर इरेजर आहे चॉकलेटचं. मुलींसाठी पण आहेत हायलायटर वगैरे छान छान असे. मोराचे इरेजर आहेत, शॉर्पनर आहेत, पहा छान छान असे हायलायटर आहेत, मोराचे पेन आहे, कंगी पेन. ठीक आहे, तर चला, हे जे गिफ्ट आहेत याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मोराचे इरेजर आहे, छान छान 3-in-1 पेन म्हटलं होतं, हो की नाही? त्याच्यानंतर झालं तर लास्ट एवढं दाखवतो, नंतर वाटलं तर तुम्हाला याची इमेज, ऑल ओव्हर गिफ्टची इमेज या व्हिडिओमध्ये ऍड करतो, ती तुम्हाला खाली पाहायला मिळेलच. ठीक आहे, असे किचन वगैरे, मोराची इरेजर वगैरे, 3-in-1 पेन तुम्हाला दाखवलेलंच आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता तुम्ही म्हणाल की सर हे काय तुम्ही दाखवताय, हे गिफ्ट हे ते, तर गिफ्ट याच्यासाठीच आहेत की उत्तर आले पाहिजेत, तुम्ही व्हिडिओ पाहिले पाहिजेत आणि सराव केला पाहिजे. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. त्या स्मार्ट स्टडी मेथड्स कोणत्या आहेत, कशा काम करतात, याचे एक उदाहरण देणार आहे. त्यापूर्वी आता तुम्हाला हे जे बक्षीस आहेत, हे आपण वेगवेगळ्या सिरीजला वेगवेगळे बक्षीस ठेवलेले आहेत. कोणत्या सिरीजला प्रत्येक महिन्याला आपण 1-2 बक्षीस देणार, कोणत्या सिरीजला 3 बक्षीस पाठवणार, कोणत्या सिरीजला 5 बक्षीस, ते कसे आहेत या व्हिडिओच्या लास्टला मी सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि स्टडी मेथड्स शिकून घ्या. आता पहा, स्मार्ट स्टडी मेथड सुरू करत आहे, तर त्यापूर्वी एक उदाहरण म्हणून सांगतो की ह्या काम कसं करतात. तर आता राहुरकेला आहे, राहुरकेला आपल्याला स्टील उत्पादन जास्त आहे हे लक्षात ठेवायचे, आणि अगरतळ्याला अगरबत्तीचं उत्पादन जास्त आहे हे आपल्याला समजा आपण प्रश्न वाचला लक्षात ठेवायचे. तर एक फनी मोमेंट तुम्हाला सांगतो की राहुल माझा मित्र आहे,
तो अशी केळी खात होता आणि त्याचे दात असे झडल्यानंतर त्याला स्टीलचे दात बसवले, स्टीलच्या ग्रीप बसवल्या, तो हसला की ते चमकायचे. त्यामुळे मी लक्षात ठेवू शकलो की राऊरकेला स्टीलचं उत्पादन जास्त आहे. एक उदाहरण सांगतो बरं का, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं की आगरतळ्याला अगरबत्तीचं उत्पादन जास्त आहे. आग्र्याला गेलो, ताजमहल पाहत होतो, पुढे असा तलाव आहे, त्या तलावातून अगरबत्ती उगवत आहेत, सुवासिक असे सुगंध, मोठमोठ्या अशा अगरबत्त्या. राहिलं आगरतळ्याला अगरबत्ती लक्षात राहते, म्हणजे उत्पादन जास्त होतं. बरोबर आहे की नाही? एक फनी मोमेंट, जेणेकरून अभ्यास करताना कंटाळा नाही आला पाहिजे, बोर नाही झाला पाहिजे आणि उत्तरही लक्षात राहिलं पाहिजे. आणि रिव्हिजन माहितीये का कशी असते? रिव्हिजन त्याला म्हणतात की तुम्ही एकदा प्रश्न वाचला की तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिक आठवायला पाहिजे. जसं आता उदाहरण सांगितलं, समजा चतुर कावळा, तहानलेला कावळा, स्मार्ट कावळा, आठवली गोष्ट? ससा आणि कासव यांची रेस म्हटलं की तुम्हाला आखी गोष्टच आठवते. बरोबर आहे ना? कारण ते काय होतं, स्टोरी मेथडने लक्षात ठेवलेलं आहे. व्हिज्युअलायझेशन लवकर लक्षात राहतं. त्याच पद्धती आपल्याला वापरायच्या आहेत, शिकायच्या आहेत आणि त्याच कशा काम करतात हे पण पाहायचं आहे. आता झालं तर मी तुम्हाला स्क्रीनवरती ती डायग्राम पण दाखवतो, इथं बुकमध्ये पण दाखवतो वर्कशीटमध्ये, की बघा ही डायग्राम आहे. तुम्हाला मे बी दिसत असेल नसेल क्लिअर, पण तुम्हाला मी आता स्क्रीनवर लावणार आहे ती डायग्राम. जर या डायग्राम मध्ये पाहिलं ना आपण, तर काय दिसतं बघा बरं. व्हिज्युअलायझेशन मेथड कशी काम करते बघा. आळी, बरोबर आहे, बरोबर ओळखलं तुम्ही. आळीसारखी दिसते की नाही? मग आळी, मग ह्या आळी सारखी डेफिनेशन व्हिज्युअलायझेशन मध्ये लक्षात ठेवायची आणि त्याला जे काही पार्टला नाव दिलेले आहे, कॉर्टेक्स, रेनल आर्टरी वगैरे, तर त्याला आपल्याला काय करायचंय की त्यांची स्टोरी बनवायची. स्टोरी मेथडने ते त्याला अटॅच करायचे आहेत. आलं लक्षात? तर हे जास्त डीप मध्ये शिकवायला गेलो तर काय होईल, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी मी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. बरं, आणखी एक डायग्राम दाखवतो तुम्हाला व्हिज्युअलायझेशन मेथड कशी काम करते. तर ही डायग्राम आहे. आता ही डायग्राम जर लक्षात ठेवायची म्हटलं, हिची पण मी तुम्हाला स्क्रीनवर डायग्राम देतो. ही डायग्राम पाहिल्यानंतर काय लक्षात येतं बघा बरं. गावाकडच्या लोकांना बरोबर लक्षात आलं असेल. हँडपंप, हापसा म्हणतो ना आपण, हापसा, हँडपंप. आलं लक्षात? तर या हँडपंप नुसार ही आपण लक्षात ठेवू शकतो, त्याची स्टोरी बनवू शकतो. आता आणखी एक जबरदस्त उदाहरण देणार आहे. स्क्रीनवर आहे ना तुम्हाला एक निमोनिक कार्ड दाखवणार आहे. निमोनिक कार्ड. आता निमोनिक मेथड काय असते, निमोनिक कार्ड काय असते लक्षात ठेवा. बघा निमोनिक मेथड काय असते, बरोबर आहे, निमोनिक मेथड. आता निमोनिक मेथडला काय आहे माहिती का, जे शिकवतात, जे याची टीचिंग देतात ते वेगवेगळ्या पद्धती असतील, वेगवेगळे हे असतील. पण तुम्हाला स्क्रीनवर मी निमोनिक कार्ड दाखवणार आहे. त्यामध्ये असं हे जे कार्ड आहे त्याच्यामध्ये फक्त एक साईड दाखवणार आहे. 1 to 10, 1 ते 10 पर्यंतचे शब्द तुम्हाला काय करायचंय, 1 ते 10 पर्यंतचे शब्द आहेत ना हे लक्षात ठेवायचे. शब्द म्हणजे कोणते बघा. जर मी आता 1 लिहिला, बरोबर, इथं 1 दिसत असेल तुम्हाला. जर 1 लिहिला तर कसा दिसतो बरं, जाऊ दे, ते खालची रेसही मोडून टाकतो. काही काही जण असा 1 लिहितात की नाही, तुम्ही लिहिता की नाही? मग टी आठवतं की नाही, टी, बरोबर आहे की नाही, टी. त्याच्यानंतर जर असा 1 लिहिला तर आपण याला डी, पण आपण डी लिहितो का नाही, असं डी. म्हणजे 1 ला आपल्याला टी आणि डी समजायचंय, हे अक्षर समजायचंय. तर निमोनिक कार्ड बघा बाजूला दिसत असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये 1 to 10 शब्द पहा. 1 ला टाय दिलेले आहे, गळ्यात घालायची टाय, टी, टाय. 2 ला एन, 2 जर आपण उलटा लिहिला बघा, हे एन ला जर उलट केलं तर असा 2 पण होतो. 2 ला उलट केलं की एन दिसतो की नाही, त्यामुळे ने हा शब्द दिलेला आहे. तर असे तुम्हाला 10 शब्द दिसत असतील. 1 ला टाय आहे, 2 ला नेहा आहे, 3 ला मा आहे, 3 ला जर उलट केलं तर यम दिसत, जसं याचं यन दिसतं तसं 3 ला यम दिसते की नाही, म्हणून मा. आलं लक्षात? 4 ला 4 आर, ऐश्वर्या रॉय, रॉय असं दिले. ऐश्वर्या राय नाही म्हणता येणार, पण रॉय असं तुम्ही समजू शकता. स्टोरीमध्ये ऐश्वर्या राय घेऊ शकता, काय अडचण नाही, ठीक आहे. त्याच्या म्हणजे उत्तर लक्षात ठेवण्यासाठी पहा. आता हे तुम्हाला काही जणांना फनी वाटत असेल, काहीतरी वेगळंच करताय सर लक्षात असं वाटत असेल, पण उदाहरण सांगतो. चला, तुम्हाला निमोनिक कार्ड दिसतंय, वाचून घ्या, सांगतो, इथं लिहितो. 1, 2, 3, 4, याची पॉवर तुम्हाला आता कळेल. 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आता हे 10 आहेत. आता इंग्लिश वर्ड समजा, उदाहरणार्थ आपल्याला ह्या निमोनिक, एक मिनिट, 1 2 3 4 5 डबल झाला, सॉरी, 5 डबल झाला, सॉरी, 6 5 6 7 8 9 10, 1 2 3 4 5 6 7. ओके. तर पहा, आता आपल्याला काय करायचंय, निमोनिक मेथड वापरायची आणि जे इंग्लिश वर्ड आहेत ते लक्षात ठेवायचे. आता उदाहरण 1 टाय,
तर आपण एक शब्द घेऊयात. उदाहरण म्हणजे स्पीच. समजा विद्यार्थी बसलेत आणि विद्यार्थ्यामध्ये एक विद्यार्थी, आता तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचं, म्हणजे तुम्ही स्वतः आहात असा जूम करायचं, समजायचे. लक्षात ठेवा कशी मेथड काम करते. आपण पहिला शब्द घेऊ स्पीच, म्हणजे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यामध्ये उभारला, तुम्हाला उठवलंय आणि स्पीच द्यायला लावली आहे. मग पहिला शब्द काय आहे आपला? स्पीच. बरोबर आहे, स्पीच. मग तुम्ही स्पीच द्यायला उठलात, तुमच्या गळ्यात टाय घातली, मस्त रेड कलरची, पहा मस्त टाय घातली आणि तुम्ही स्पीच देताय. पण त्याच्यामध्ये त्या मुलांमध्ये, त्या विद्यार्थ्यांमध्ये एक मुलगी उठली जिचं नाव नेहा होतं. ती म्हणली थोडं लाऊड, जोरात बोला, लाऊड. लाऊड शब्द घेऊ दुसरा, LOUD, लाऊड, है की नाही? जोरात भाषण कर, मला आवाज येत नाहीये. मग तेवढ्यात भाषण करायला लागलं. शब्दाच्या रिलेटेड एंट्री होते. येत आहे भाषण ऐकायला, आई. कमिंग, पहा लक्षात ठेवा, कमिंग. कोण येत आहे? आई येत आहे, कमिंग. 4 नंबरला R, रॉय. त्या कार्यक्रमामध्ये चीफ गेस्ट आहेत ऐश्वर्या रॉय. गेस्ट आहेत, GUEST, गेस्ट. हा आपला चौथा वर्ड. लक्षात आहे लिओ, सिंहाचं पिल्लू. ते ग्लास तोडून बाहेर पडलं, सिंहाचं पिल्लू. 5 नंबरला आहे लिओ, सिंहाचं पिल्लू. ग्लास ब्रेक असा शब्द होऊ शकतो, बरोबर आहे की नाही? 5 नंबरला सिंहाचं पिल्लू, त्याच्या रिलेटेड आपण ग्लास ब्रेक असा वर्ड घेऊ. ग्लास ब्रेक. बघा, निमॉनिक प्लस स्टोरी बनवतोय, ग्लास ब्रेक. मग ते वळायला लागलं, डरकाळी फोडायला लागलं सिंहाचं पिल्लू. सगळे घाबरले. मग स्कूलचे पिऊन, टीचिंग स्टाफ, विद्यार्थी सगळ्यांनी मिळून लोखंडी साखळी बनवली मोठी आणि त्याला बांधून टाकलं. आपल्याला 6वा शब्द मिळतो आयरॉन, है की नाही? लोखंडी साखळीचा आयरॉन घेऊ आपण, लोखंड, आयरॉन. मग आता भाषण चालू आहे व्यवस्थित. पुढं ग्राउंडवर गायी चरतायत. 7 नंबरला काऊ आहे, गाय. याच्यानंतर मी निमॉनिक कार्ड दाखवणार आहे तुम्हाला, लक्षात येईल. तुम्ही 100 शब्द पण लक्षात ठेवू शकता. तर डेमो पहा अगोदर, लक्षात ठेवा. तुम्ही या स्टोरीमध्ये कनेक्ट राहा, लक्षात ठेवा. 7 नंबरला गाय चरत आहे किंवा गायी चरतायत. मग काय खातायत? ग्रास. भेटला आपल्याला 7 नंबरचा वर्ड. 7 नंबर वर्ड ग्रास. लक्षात ठेवा, निमॉनिक नुसार चालू आहे, प्लस स्टोरी मेथड. स्टोरीचा आपण आधार घेतोय, हेल्प घेतोय. 8 नंबरला फी आहे, फी. तुमचं भाषण संपलं, तुम्ही जाताय. गेस्ट म्हणले, अरे वा, काय भाषण केलंय, ही घे ट्रॉफी, जबरदस्त भाषण केलंय. 8 नंबरचा फी, ट्रॉफी. भेटला आपल्याला वर्ड ट्रॉफी. 9 नंबरला बो आहे, बो. आता म्हणजे मला आठवतंय की जे मुली हेअर बँड बांधतात केसांना, हेअर रबर बँड, त्याला बो म्हणतात. तर एका मुलीने एका मुलीचं बो काढून घेतलं केसाचं, हिअर. आपल्याला 9 नंबर वर्ड भेटला, हिअर. बरोबर आहे, हिअर. 10 नंबर, जोर जोरात ओरडायला लागली, ऐक माझं, तूच बो काढून घेतलाय, बरोबर नाही, हिअर. तर सर आली, म्हणले, अरे का भांडताय? सरीने माझा बो काढून घेतलाय, रबर काढून घेतले, हेअर बँड काढून घेतलाय. चला टॉस करतो, कोण खोटं बोलतोय, कोण खरं बोलतोय. मग जी मुलगी म्हटली माझ्या केसाचं काढून घेतली ना रबर बँड, तर ती म्हणली माझा हेड घेणार सर मी टॉसला. 10वा नंबर आहे टॉस, त्याला आपण हेड घेऊ, है की नाही? हेड, हेअर, हेड, रिलेटेड, स्टोरी. आता हे वर्ड मला तुम्ही उलटे विचारा, सरळ विचारा, नंबर विचारा, किंवा वर्ड सांगा, नंबर विचारा, नंबर सांगा, वर्ड विचारा, काही सांगू शकतो. आलं लक्षात? कसं? 6 नंबरला काय आहे? आयरॉन आहे. 3 नंबरला काय आहे? कमिंग आहे. 8 नंबरला काय आहे? ट्रॉफी आहे. हे झालं उदाहरण. ओके, चालतंय का? काय सांगतोय लक्षात घ्या. ग्रास हा जो वर्ड आहे तो आहे 7 नंबरला, आहे का? आता उलटे सांगतो, लक्षात ठेवा. हेड आहे, 10 नंबरला हेड आहे, 9 नंबरला हिअर आहे, 8 नंबरला ट्रॉफी आहे, 7 नंबरला ग्रास आहे, 6 नंबरला आयरॉन आहे, 5 नंबरला ग्लास ब्रेक आहे, 4 नंबरला गेस्ट आहे, 3 नंबरला कमिंग आहे, 2 नंबरला लाऊड आहे, 1 नंबरला स्पीच आहे. असे शब्द आहेत हे. आता तुम्ही म्हणाल सर हे तुम्हाला आधीच माहित असतील, तसं काही नाहीये, हे आपण बनवलेत, ठीक आहे. असे तुम्हाला डेमो भरपूर बघायला भेटणार आहेत. 100 वर्डचे पण बघायला भेटणार आहेत, 20 वर्डचे बघायला भेटणार आहेत. त्याची काळजी करू नका, काही सेशन लाईव्ह मध्ये पण दाखवणार आहे. पण हे काम करतं कसं? आता लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन यावरती फोकस करतो, तुम्हाला सांगतो थोडक्यात. लेफ्ट ब्रेन कसं काम करतो माहिती का? ज्याचं गणित पक्का असतं त्याचा लेफ्ट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असतो, जास्त म्हणतो. म्हणजे राईट बंद असतो का? नाही.
तर लक्षात ठेवा, जास्त प्रमाणात ज्याचा लेफ्ट ब्रेन ऍक्टिव्ह असतो त्याला गणित सोपं जातं, आयडिओलॉजी असतात, प्रॅक्टिकली असतात ते. ज्यांचा राईट ब्रेन जास्त ऍक्टिव्ह असतात ते इमॅजिनेशन, व्हिज्युअलायझेशन त्यांना लक्षात ठेवतं, कलराईज, मेमोराईज जास्त लक्षात राहतं, किंवा अशा स्टोरी मेथड त्यांना जास्त लक्षात राहतात. ही पद्धत आहे. तुम्हाला मी इथे इमेजेस दाखवतो व्हिडिओमध्ये. लेफ्ट ब्रेन कसं फंक्शन करतं, राईट ब्रेन कसं फंक्शन करतं, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन कसं फंक्शन करतं, काय त्याचे आयडिओलॉजी आहेत, काय फंक्शनिंग आहेत, हे तुम्हाला इथं आता व्हिडिओमध्ये पाहायला मिळतच असतील. ठीक आहे, आता हे झालं. याच्यानंतर हे स्टोरी मेथड वगैरे हे जबरदस्त आहे. क्रेव्ही मेथड आहे की नाही, वर्ड फॉर्मेशन मेथड. आता कॉस ए कॉस बी, कॉस अमिताभ बच्चन, कॉस बॉबी देओल. कॉसला पण आम्ही वर्ड दिलेला आहे, पण फनी आहे थोडं, राहू दे आता तो वर्ड, की लक्षात आलं. पण आम्ही खूप जबरदस्त अभ्यास केलेला आहे अशा पद्धतीनं. मी 25 दिवसामध्ये 13 विषय काढलेत माझे डिप्लोमाचे, इंजिनिअरिंगचे, या आयडिओलॉजी. एकही मार्काची कॉपी नाही. परत काल परवा मी जो स्टॉकवर पाहिलं, एक महिला अधिकारी आहेत, त्यांनी 50 दिवसामध्ये 4 वर्षाचा सिलेबस कव्हर केला, असं काहीतरी आहे. वाचलं, ऐकलं, मी ते बघितलं. हे गोष्टी पण आहेत, कुठतरी ह्या मेथड काम करतात. आपण सगळं जर लक्षात ठेवायला गेलो तर दिमाग असा फाटून जाईल. हे बघ, ते बघ, किती बघतो आपण एका तासामध्ये, काय काय बघतो, काय काय लक्षात ठेवणार. विसरलेलं चांगलंय, पण लक्षात ठेवण्याची पण ही ट्रिक आहेत, ह्या टिप्स आहेत. आलं लक्षात. आता बरं, हे केलं अभ्यास, मग याचं काय पाहिजे, रिव्हिजन पाहिजे. रिव्हिजन असेल तरच लक्षात राहतं. आता हे आपल्या मनावर आहे, कवर लक्षात ठेवायचे. एका तासाने विसरून जायचे, विसरून जा. कायम लक्षात ठेवायचे, रिव्हिजन करा. मी सांगतो आता रिव्हिजन सायकल कशी काम करते, पहा. आता हे शब्द आपल्याला कवर लक्षात ठेवायचे, ते तुमच्यावर डिपेंड आहे, ते माझ्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, आपण रिव्हिजन सायकल त्याला जशी जाल, कोणतंही झाड लावल्यानंतर त्याला किती खत पाणी घालतो आणि कवर सांभाळतो, त्यानुसार ते वाढतं. आणि एकदा एवढं वाढतं की परत खत पाण्याची गरज नाही. तसं बघा, आता फर्स्ट रिव्हिजन कधी करायची तुम्हाला. समजा तुम्ही आता हे वर्ड मी केलेत, मी आता एखादं मूवी बघितली किंवा 3 तास मी कुठेतरी गेलो, 3 तासाच्या नंतर मला जर म्हटलं, सर तुम्ही त्या लेक्चरमध्ये वर्ड बनवले होते स्टोरी निमोनिक मेथडने, मला अख्ख्याचे अख्खे वर्ड आठवणार, मला ती स्टोरी आठवणार. म्हणजे माझी फर्स्ट रिव्हिजन कंप्लीट झाली. फर्स्ट रिव्हिजन कधी, 3 तासानंतर तुम्हाला प्रश्न वाचला. उदाहरण, चतुर कावळा, हुशार कावळा, तहानलेला कावळा म्हणले की अख्खी स्टोरी आठवते का नाही, मग तुम्हाला पाठ करायची गरज आहे का, नाही. ससा आणि कासवाची शर्यत म्हणले की अख्खी गोष्टच आठवते. तसा अभ्यास आहे हा. आलं लक्षात. फर्स्ट रिव्हिजन तुमची 3 hours, आफ्टर 3 hours किंवा 3ऱ्या तासामध्ये, 3 तास झाल्यानंतरच. ठीक आहे, 3 hours. सेकंड रिव्हिजन कधी करायची, माझा 3 तासाला तुम्हाला जसेल तसं उत्तर आठवलं प्रश्न वाचल्यानंतर, की सेकंड रिव्हिजन तुम्हाला 3ऱ्या दिवशी करायची. थर्ड डे, इथं थर्ड डे लिहितो, थर्ड डे झाली. 3ऱ्या दिवशी तुम्हाला जसेल तसं उत्तर आठवलं, प्रश्न वाचला की तुमची इथं रिव्हिजन कंप्लीट झालेली. सेकंड रिव्हिजन, थर्ड डे. तुम्हाला थर्ड जी रिव्हिजन आहे, थर्ड रिव्हिजन, इथं रिव्हिजन लिहितो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, आहे की नाही, रिव्हिजन. मग आता थर्ड रिव्हिजन कधी करायची, मग 3ऱ्या दिवसाची रिव्हिजन झाली, 3ऱ्या आठवड्यामध्ये, थर्ड वीक. ही रिव्हिजन कधी करायची, 3री, आणि ही रिव्हिजन 3ऱ्या आठवड्यात करायची, असं आहे. ठीक आहे. मग आता फोर्थ रिव्हिजन कधी करायची, फोर्थ रिव्हिजन कधी करायची, तर तुम्हाला ज्यावेळेस 3ऱ्या आठवड्याची रिव्हिजन तुमची कंप्लीट होईल, तुम्हाला 3ऱ्या आठवड्यामध्ये पण प्रश्न वाचले की उत्तर लक्षात येईल, तेव्हा तुम्हाला फोर्थ रिव्हिजन करायची. थर्ड मंथ, हो लक्षात ठेवा, 3 महिने तुम्हाला उत्तर लक्षात राहतं. 3ऱ्या महिन्यामध्ये 4थी रिव्हिजन करायची. आणि 5वी रिव्हिजन, 5th रिव्हिजन कधी करायची, 3ऱ्या वर्षात करायची, थर्ड इयर. हो, 3 वर्ष लक्षात राहतं. जर तुम्हाला जसेल तसं 3 महिने जर उत्तर, तुम्ही ही स्टेप डेट वाईज जर लिहित गेलात, तुम्हाला दाखवतो मी, रिव्हिजन करणं खूप गरजेचं असतं. रिव्हिजन नाही केली की संपला विषय. हे बघा चार्ट, मी तुम्हाला वाटलं तर फोटो पण इथं दाखवल. हा जो चार्ट आहे ना, हा मी बनवलाय. इथं मी डेट वाईज आता बराच माझा अभ्यास चालू आहे या वर्कशीट वरती, या टेक्निक वरती, या मेथड वरती. असं काही नाही मी फक्त तुम्हाला सांगायचं म्हणून सांगतोय, दाखवायचं म्हणून दाखवतोय. असा चार्ट तुम्ही पण बनवायचा आहे, डेट वाईज, तारखे वाईज. ठीक आहे, परत एकदा दाखवतो पहा, तुम्हाला झूम करून वाटलं तर दाखवतो. असा चार्ट बनवायचा आहे. ठीक आहे, मे बी हा खूप गडबडीत लिहिलेला आहे, काही मिस्टेक असतील, पण परफेक्ट बनवायचा आहे. हे वर्ड आहेत ना, आता हे मी लक्षात ठेवणार, कारण मला माहिती आहे हा व्हिडिओ भरपूर चालणार म्हणजे कसं, आता कोणी कधी म्हणणार, सर ते वर्ड सांगाव, सर 5 नंबरला काय वर्ड होता, ग्लास ब्रेक होता, असं आहे की नाही. सर गेस्ट कोण होते, गेस्ट होत्या 4 नंबरला ऐश्वर्या राय होते, असं.
निमोनिक कार्ड दाखवतो परत एकदा, दिसतंय बघा. 100 निमोनिक कार्ड मध्ये 100 तुम्हाला निमोनिक वर्ड पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. सॉरी, लक्षात ठेवायचे, स्टोरी बनवायला कामी येतील. आलं लक्षात. लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन असं फंक्शनिंग करतं. मी म्हणलं तुम्हाला, इथं फोटो पण दाखवतो. चला, लेफ्ट ब्रेन राईट ब्रेनचे फोटो दिसतायत, असं फंक्शन करतायत परत एकदा. तर यानुसार व्हिज्युअलायझेशन, आयडियालॉजी, क्रिएटिव्ह, फनी, एडॉटिक मदत, हे जे पद्धतीत ही मदत करणार आहेत आपल्या, अशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, ठीक आहे. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो, कॉस ए कॉस बी. आता कॉस थोडा फनी एडॉटिक बनवलेला आहे आम्ही त्यावेळेस. तर कॉस अमिताभ बच्चन, कॉस बॉबी देओल. फाउंडेशन शब्द आहे, लक्षात राहत नाहीये. उदाहरणार्थ, दीदी फाउंडेशन करते, चेहऱ्याला मेकअप करते, फाउंडेशन लावतीये, धक्का लागला, डबी पडली फाउंडेशनची, फुटली, ती मला किरकिर करते, रागवतीये, ओरडतीये. फाउंडेशन शब्द लक्षात राहिला. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, एक वर्ड होता फक्त, डस्टी. मला मिनिंग माहित नव्हता, पण डेफिनेशन येत नव्हती त्या मिनिंगमुळे. दस्ती, रुमाल बांधली, लक्षात राहिली. जबरदस्त, राहुर केला, स्टीलचं उद्घाटन. आगरतळा, अगरबत्तीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन. हे एकदम जबरदस्त आहे, लक्षात राहतंय, ठीक आहे. पण ही जर प्लेलिस्ट तुमच्यापर्यंत आणायची असेल, ठीक आहे, तुम्हाला हे गिफ्ट छान छान पाहिजे असतील, या प्लेलिस्ट मध्ये पण देणार आहे, धुरंधर मध्ये पण देणार आहे, आणि आपले लाईव्ह लेक्चर चालू आहेत त्यामध्ये पण हे गिफ्ट देणार आहे. फक्त प्लेलिस्ट नुसार ते कंबाईन केलेले आहेत. कोणत्या प्लेलिस्टला 2-3 असतील, कोणत्या प्लेलिस्टला 5 असतील, कोणत्या प्लेलिस्टला 1च असेल, ठीक आहे. मे बी कमेंट करायचे आहेत या व्हिडिओला. जोपर्यंत मला 100 कमेंट येत नाहीत, 1000 लाईक येत नाहीत, तोपर्यंत ही स्मार्ट स्टडी मेथड मी चालू करणार नाही. येस येस यम असं चॅट बॉक्समध्ये तुम्हाला मेसेज करायचा आहे. त्याच वेळेस मी ही मेथड तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. काही लेक्चर लाईव्ह पण असतील, लाईव्ह डेमो दाखवणार आहे अशा पद्धतीनं, लक्षात ठेवायचे. डायग्राम पण तुम्हाला दाखवलेले कशा लक्षात ठेवायचे. काही असू द्या, आपण काही बनवू, जबरदस्त असं लक्षात राहील असं. फक्त रिव्हिजन सायकल व्यवस्थित फॉलो करा, चार्ट बनवा. आलं लक्षात. तर गिफ्ट मी तुम्हाला सांगितलेलं आहे, गिफ्ट आपण देणारच आहोत. गिफ्ट यासाठी देणार आहेत की विद्यार्थ्यांचा अभ्यास वाढला पाहिजे, विद्यार्थ्यांनी होमवर्क केला पाहिजे, आम्हाला वेळोवेळी होमवर्क पाठवला पाहिजे. हाच या व्हिडिओ मागचा उद्देश आहे, हेच गिफ्ट ठेवण्यामागचा उद्देश आहे, ठीक आहे. तुम्हाला मेथड कशा वाटल्या, नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल, ठीक आहे. तर अशाच छान छान मेथडसह या प्लेलिस्टला तुम्हाला जर भेटायचं असेल तर मी सांगितलेलं आहे. चला, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.